नमस्कार झालं. शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये. तिथं लागलेलं आहे कृषी प्रदर्शन. तर आज आपण बघू शकतो इथं कोणत्या प्रकारचा ट्रॅक्टर आलाय. नुसतं भाई तिथं नवीन आज ट्रॅक्टर तर शेतकरी मित्रांनो, आपण सरांकडून जाणून घेऊया ट्रॅक्टरचे काय आहे वैशिष्ट्य आणि किती HP पर्यंत आहे हा ट्रॅक्टर. सर, थोडक्यात आम्हाला ट्रॅक्टरची माहिती द्या. नमस्कार, मी चितळे. हिंदुस्थान ट्रॅक्टर बद्दल माहिती सांगत आहे. हिंदुस्थान हे नाव ऐकलं की शेतकऱ्यांना वाहतुकीचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा हिंदुस्थान पुन्हा आपण कंपनी 2022 पासून रिलॉन्च केलेला आहे. बरोबर. यामध्ये आपल्याला 57 HP कॅटेगरी मध्ये ट्रॅक्टर मिळणार आहे. हा 4 सिलेंडर मध्ये आहे आणि याचं इंजिनची खासियत अशी आहे की या कॅटेगरीच्या ट्रॅक्टर मध्ये 18% बॅकअप टॉर्क आहे. बाकीच्या कंपन्यामध्ये आपण या मॉडेल मध्ये 26% बॅकअप टॉर्क देतो, त्यामुळे ताकद वाढते. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर क्लच प्लेट मध्ये पण आपण सिंगल क्लच डबल क्लच देतोय. सिंगल क्लच डबल क्लच म्हणजे कसं ते? सिंगल क्लच म्हणजे आता समजा 5 फुटी वगैरे वापरायचे असेल त्याला ते डबल क्लच लागतो. क्लच साठी तो पीटीओ साठी जो क्लच लिव्हर आहे तो सेपरेट देतो. बरोबर. आणि एकाच लिव्हर मध्ये तो असतो तो ड्युअल क्लच. आपण ड्युअल पण देतो आणि डबल पण देतो. त्याच्यानंतर गिअर बॉक्स मध्ये जर बघितलं आपण, तो आता हा जो बघताय तुम्ही तो सेंटर गिअर बॉक्स आहे. त्यामध्ये तुम्हाला साईड शिफ्ट गिअर बॉक्स पण मिळेल. साईड शिफ्ट आपल्याला अवेलेबल आहे. बरोबर. ज्यांना साईड शिफ्ट पाहिजे त्यांना साईड शिफ्ट मिळेल सेंटर वाला. त्याच्यात टायर साईज मध्ये 16x28 टायर साईज पण आहे, 14x28 पण आहे. 16x28 ज्यांना ऊस वाहतुकीसाठी वापरायचं त्यांनी 16x28 ट्रॅक्टर घेतात आणि शेतीसाठी 14x28 टायर वापरतात. त्याच्यानंतर पीटीओ मध्ये आपल्या रेग्युलर मॉडेल मध्ये 540 आणि 1000 RPM मध्ये आपल्याला अवेलेबल आहे. कस्टमरला ऍडिशनल दुसरं जर पाहिजे असेल तर मल्टी स्पीड म्हणून आपण पीटीओ देतो. त्याच्यानंतर रिव्हर्स पीटीओ पण आहे. एक कस्टमरला जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण मागू शकतो. त्याच्यानंतर स्कूल वॉल किट दिलेली आहे, जे हायड्रोलिक नांगरासाठी हे दिलेले आहे. त्याची कंपनी फिटेड देतो आपण. ते त्याची जर बाहेर टाकायची म्हटलं तुम्हाला तर ते 25,000 रुपयापर्यंत बसते. हायड्रोलिक कॅपॅसिटी जी आहे ते 2000 टनाची आहे. हायड्रोलिक कॅपॅसिटी. काही आवाज येऊ द्या ना, बोलावं द्या.